पुन्हा आपण एकदा सस्टेनेबल फार्मिंग मध्ये आजगाव ना हो. आजगाव येतात या मॅडम आजगाव याच शाळेच्या शिक्षिका आहेत यांच्याकडून बाकीचा राहिलेला प्रोजेक्ट आपण समजून घेऊया. तर मॅडम हे काय आहे माती वगैरे? हे कावडंग फर्टिलायझर आहे. आपल्याकडे अॅनिमल फार्म आहे त्याच्यापासूनच आपण कावडंग फर्टिलायझर तयार केलंय जेणेकरून हाच आपला ऑर्गॅनिक फर्टिलायझर आपण शेतीला वापरू शकतो. कावडंग म्हणजे शेणखत आहे का? आणि शेणखताचे खूप फायदे होतात. त्याच्यामुळे म्हणजे एक शेणखत 3 वर्ष पूर्ण म्हणजे 3 वर्ष त्या शेणखताचा पावर असतो आणि त्याच्यामुळे रोग येत नाही. जसं रासायनिक खतामुळे रोग येतात जमिनीची हे होते नुकसान होते तसं काही होत नाही. आणि याच्यामुळे चांगला गाई पाळा बैल पाळा आहे. आपली संस्कृती आपला भारत कृषी प्रधान देश आपल्या तिरंग्यावर बैलाचं चिन्ह आहे आणि आपली आजही अर्थव्यवस्था पूर्ण शेतीवर आहे. तर पहा मॅडम मॅडम हे काय? हे बायोगॅस आहे. याच्यापासून म्हणजे गाईच्या शेणापासूनच बायोगॅस तयार करून आपण घराला गॅस प्रोव्हाइड करू शकतो. पहा मॅडम मी एका ह्याच्यामध्ये किती सारे प्रोजेक्ट बनवलेले आहेत. आजच्या काळात स्वीकारण्यात आहे आणि म्हणजे मला असं वाटतंय की सर्वांनी याचा उपयोग करावा. आणि मॅडम हे काय? हे व्हर्टिकल फार्मिंग आहे. ज्यांच्याकडे कमी शेती म्हणजे कमी जागा असेल शेती करण्यासाठी तर अशा प्रकारे व्हर्टिकल फार्मिंग करून आपण शेती करू शकतो. आणि वर तसे प्रश्न निर्माण होणार आहे कारण लोकसंख्या वाढत आहे जमीन तेवढीच आहे. आणि हे काय मॅडम पवनचक्की आहे काय? कुठली नाही हा सण आहे. सण पहा सूर्य आहे. सूर्याचा प्रकाश आहे जिकडे तिकडं पसरतो आहे. आणि हे पहा या पद्धतीने मॅडमनी या पद्धतीची सस्टेनेबल फार्मिंग करून दाखवलेली आहे आणि सर्वांनी आजच्या काळामध्ये आपल्याला करावाच लागणार आहे भविष्यामध्ये. तर मॅडमचं पुन्हा मॅडम आणि मॅडम याच्यामध्ये तुम्ही आहात अजून नाही सर नाही मी स्वतः तुम्ही स्वतः तुमचं एज्युकेशन काय आहे? MSc BEd MSc सायन्स मध्ये सायन्स टीचर आहे. सायन्स मध्ये पण कुठला म्हणजे माझे MSc स्टॅटिस्टिक्स मध्ये झालाय. म्हणजे तुम्ही मॅथमॅटिक्सचे रिलेटेड आहे समजा. मॅडमचं पुन्हा एकदा अभिनंदन.